मंडळी नमस्कार व सर्वांना जय श्रीराम। किंग ऑफ जालना म्हणून ओळख असणारे स्वर्गीय गजूभाऊ तोर यांना आपल्यातून निघून जाऊन जवळपास 2 महिने झाले। त्यांचा खून हा 11 डिसेंबर 2023 रोजी त्यांची गोळी मारून हत्या केली होती आणि त्यांचा मुख्य आरोपी टायगर हा अद्यापही फरार आहे। गजूभाऊ तोर यांना न्याय मिळावा म्हणून त्यांचा चाहता वर्ग आणि 888 कंपनी ही आरोपीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी म्हणून ही जालना येथे उपोषण करत आहे। आमरणून उपोषणाला बसलेले कुटुंबातील काही व्यक्ती व त्यांचा चाहते वर्ग हा आमरण उपोषणासाठी बसलेला आहे। तर मित्रांनो बघू शकता, एका माणसाला म्हणजेच गजूभाऊ तोर हे साधारण व्यक्तिमत्व नव्हतं। कारण गजूभाऊ यांच्यासाठी किती पब्लिक रस्त्यावर उतरू शकते हे आपण मागेही पाहिलं असेल। गजूभाऊ तोर यांच्या हत्येनिषेधार्थ जालना, संभाजीनगर, मुंबई येथील आझाद मैदानावरती असे विविध ठिकाणी मोर्चे काढले होते। आपण याच्यावरून पाहू शकतो की गजाननभाऊ यांचा चाहता वर्ग किती मोठ्या प्रमाणात होता। तो अजूनही गजूभाऊ तोर यांना न्याय मिळाला नाही। त्यांचा मुख्य आरोपी फरार असल्यामुळे यांना लवकरात लवकर फाशी व्हावी, फाशीची शिक्षा द्यावी यासाठी त्यांचे गजूभाऊ यांचे चाहते व परिवार हा उपोषणाला बसल्याची वेळ आली आहे। गजूभाऊ हे रामाचे भक्त आणि मराठा समाजासाठी आरक्षण मिळवण्यासाठी नेहमी धडपडत होते। गजूभाऊ कायम समाजासाठी काहीतरी केलं आहे। आज आपल्या समाजाला आरक्षण भेटलं आहे, हा आनंद साजरा करायला तुम्ही आज नाही याचं तर दुःख मराठा समाजाला आणि गजूभाऊ यांच्या चाहता वर्गाला नेहमी जाणवत आहे। गजूभाऊ तोर हे मराठा आरक्षणाविषयी नेहमी आग्रही राहायचे आणि समाजासाठी नेहमी कार्य करायचे। मनोजदादा जरांगे पाटील यांची आंतरवाली सराटी होती, तिथेही गजूभाऊ यांनी सभेसाठी येणाऱ्या जाणाऱ्यासाठी गजूभाऊ यांनी थंड पेय म्हणजे माझ्या 50,000हूनही अधिक बाटल्या वाटप केल्या आणि मराठा समाजाचं कार्य नेहमी हाती घेतलं होतं। गजूभाऊ आज मराठा समाजाला आरक्षण भेटलं, परंतु हा आनंद साजरा करायला तुम्ही नाही। भाऊ हा जल्लोष साजरा करायला तुम्ही नाही, हे खूप काळजाला दुःख देणार आहे आणि सदैव आठवणीत आणि सदैव स्मरणात राहणार आणि काळजात राहाल। भाऊ आपला समाज जिंकला आहे, परंतु तुम्ही आज पाहायला आमच्यामध्ये नाही याचं दुःख आहे। मित्रांनो गजूभाऊ यांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली। गजूभाऊ अमर राहो आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा।